सांगू तुला तुला मी काय सांगू तुला काय सांगू तुला गड्या मी काय सांगू तुला बौद्ध पद्धतीनं यंदा सीजनला लगीन करायचं मला यंदा लगीन करायचंच म्हणतोय मी लगीन तर मला करायचं आहे पण माझी एक अट आहे कशी की मला माझी होणारी बायको नाही झालंय गाण्यात न सांगतोय मी आग मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटण चालणारी पाहिजे मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटण चालणारी पाहिजे भले आई लव्ह यू नाही बोलली चालल पण मला जय भीम बोलणारी पाहिजे मी माझ्या लग्नाच्या आधी सोडलं होतं माझं गाणं कधी कुठे लपत नाही माझं गाणं हे पोचतच प्रत्येक घराघरात महाराष्ट्रात भारतात पोचतं मी त्यावेळी गाण्यातनं निरोप काय दिलता की जे कोणी येईल सुनबाई म्हणून खानदानात माझ्या अरे जे कोणी येईल सुनबाई म्हणून घरामध्ये माझ्या रोज सकाळी करावी लागल तिला भीमबुद्धाची पूजा सिंक्रो आर्टिस्ट लोक सिंक्रो जे कोणी येईल सुनबाई म्हणून खानदानात माझ्या रोज सकाळी करावी लागल तिला भीमबुद्धाची पूजा आणि मी तिला कुठलंही बंधन ठेवलेलं नाही तू रोज जीन्स घाल टॉप घाल गाऊन घाल मॅक्सी घाल वन पीस घाल पेरलाल घाल पंजाबी घाल काय बी घाल पण जयंतीला साडी पांढरी जयंतीला साडी पांढरी निळा फेटा बी घालणारी पाहिजे वर्षभर तू काही घाल वर्षभर काय घाल नाही तर तुझी चॉईस काय असेल ती घाल जयंतीला साडी पांढरी अरे जयंतीला साडी पांढरी निळा फेटा बी घालणारी पाहिजे भले आई लव्ह यू नाही
ज्या ज्या माझ्या अटी आहेत त्या अटी मान्य करणारी जर मला मुलगी मिळालीच, मला बायको मिळालीच, तर मी तिला फिरायला घेऊन जाणार, भीमनगर होणार। जर माझ्या म्हणण्यासारखी किंवा माझ्या घराच्या विचारानं धम्माच्या वाटेनं चालणारी बायको जर मला मिळाली तर मी तिला फिरायला घेऊन जाणार। कुठं? मी तिला सांगितलं की म्हणलं मी तुला फिरायला घेऊन जाणार, ती मला म्हणली कुठं नेता? गोव्याला? म्हणलं नाही। ती म्हणली कुठं? खंडाळा? म्हणलं नाही। म्हणली काश्मीर? नाही। शिमला? नाही। म्हणलं मी नेन तिकडच। अग असं असेल तर तुला मी राणी हवत घेईन ग, फिरायला पण मी तिला कुठं नेणार आहे बघा। अग असं असेल तर तुला मी राणी हवत घेईन, त्या इंग्लंड मधला भीमाचा बागला बघायला साजनच्या गाण्यासारखी। कोणासारखी? कोणासारखी? ह्या साजनच्या गाण्यासारखी गाणी घालणारी पाहिजे। माझं प्रत्येक गाणं नाचायसारखं असतं, कुठलं गाणं लपत नाही।